आम्ही निघालो पाळणा आणायला आणि आता बाळ आलं आहे त्यामुळं पाळणा तर लागणारच. आशू घरी आहे आणि तिला ते पॉसिबल नाही आहे समजा येणं इकडे, त्याच्यामुळे अगोदर आम्ही घरात पाळणा घेतो. आणि हे इकडं मामी येतात बघा, हे बघा मामी आणि पाळणा चॉईस करणार आहोत. बघूयात कशी होती खरेदी तर. स्टील वाला दूं या स्टील वाला दो पाइप वाला दूं या दिखा कैसे दो वैरायटी है। या गर्ल है गर्ल। और एक अपना नॉर्मल आता है ना पालना, हाँ ये प्राइस क्या है इसका? ये 2000 का है स्टील का। लेकिन कैसे समझेगा आपने को कैसा दिखता है ये? तो दिखाऊं ना? अच्छा ठीक. जे लोक बोलायचे ना पाळणा कधी हलणार आहे, तर घेतला बरं का पाळणा. होलसेल भाव है इसका, भाव ही वही है। नहीं, कहीं आप जाएंगे तो भाव- 2500 लेगा, कहीं 2200 लेगा। भाव कम करेंगे ना? अभी सामने है ना आपके, देखो मैं थोड़ी गली का हूँ 2100 ऑनलाइन का मत बताओ, हम ऑनलाइन हम आपके नहीं। पास आते नहीं. हम आपके पास आते. मम्मीने मला कॉल करून विचारलं पाळणा कसा घ्यायचा आहे ग, चौकोनी घ्यायचा आहे की तो स्टीलवाला घ्यायचा आहे. मी म्हटलं स्टीलवालाच घे, कारण की चौकोनी यात माझं बाळ जर झोका दिल्यानंतर इकडे तिकडे झालं तर, त्यामुळे स्टीलचाच घ्यायचा. छान असा पलंगाला झोका बांधतो ना आपण त्या टाईपमध्ये. हे बघा माझ्या हो, कलर कोणता घ्यायचा आहे हे विचारण्यासाठी मला कॉल केला आहे. अरे यार, अगोदरच बाळ रडतंय, त्यात त्यांचे फोन येत आहेत, माझी खूप चिडचिड झाली. झोळी मात्र मला पिंक कलरची हवी होती, पण ती ना पर्पल कलरमध्ये भेटली. असो, हे मला म्हटले आपण नेक्स्ट टाइम आणू पिंक कलरची. कुठला घ्यायचा मामी कलर? हा घ्यायचा की तो घ्यायचा की हा घ्यायचा? हा घ्यायचा की हा घ्यायचा? कुठला हवा? हा छान वाटत ना, हाच घ्या फायनल. और क्या बोल रहा हूँ, इसमें कुछ अगर डैमेज नहीं ना कुछ? नहीं पॉसिबल ही नहीं। Replace और कर ये देंगे कैसा उसको? मालूम है, हाँ. बच्चे का बच्चा चलता रहता है, कभी खराब नहीं होता है, स्टील है वो। वही. आणि फायनली झोका चॉईस करून झालेला आहे. बिलही देऊन झाले, पैसेही देऊन झाले. मुंबईला भारी सिस्टीम आहे. झोका यांनी चॉईस केला आणि तो मुलगा स्वतः घरी द्यायला आलाय. किती ना भारी, म्हणजे ओझं वगैरे घेऊन यायची गरजच नाही. आणि माझ्या आहो बघा ना, लेकीचा पाळणा, लेकीचा झुला असेंबल करण्यामध्ये किती मग्न झालेत, तर किती ती हौस ग बाई. बाबा झालेत ना, एक एक गोष्ट आता घरात येणार माझ्या लाडूबाईची. मी तर घरी होते, मला असं वाटलेलं की हे कसे कपडे आणतात आणि कसे नाही, देव जाणे रे बाबा. पण ना खूप भारी मस्त आणलेत कपडे, मला आवडले. थांबा तुम्हाला दाखवते. बघा ही टोपी किती छान आहे तर, आणि आहे ना इतकी सॉफ्ट होती ना, मला तर खूप आवडली. पण आता आमची लाडूबाई ही टोपी घालतीच की नाही हा प्रश्न मला पडलाय. कारण की ना मी जी टोपी घालते ना ती पण तिला नको असते. आता तुम्हीच सांगा, या मुंबईच्या गरमीमध्ये हँड ग्लोव्ज, ते पायाचे सॉक्स वगैरे खरंच गरज आहे का बरं? पण बघा हे घेऊन आलेत लेकीसाठी. बाळाचे ओठ पुसण्यासाठी किती नरम नरम रुमाल घेऊन आलेत बघा ना. ओठच नाही, तिने जर कधी उलटी केली, औषध सांडवलं तर हे पुसण्यासाठी खूप छान आहे. सॉफ्ट कपडा आहे मस्तपैकी. आणि हे कॉटन आहे की कुठलाही कपडा माहीत नाही मला, आणि समजतच नाही ना. पण छान आहे, सॉफ्ट आहे. असे 4 लंगोट आणलेत. आणि याला काय बोलतात, याला झबले बोलत होता तो दुकानवाला, यांनी मला सांगितलं झबलेच बोलतात का याला. छान आहे पण असे नरम आहेत, आणि म्हणजे असे तिला टोचणार नाही, काय नाही, भारी आहे, मस्त आहे, आवडले मला. असं वाटलेलं काय घेऊन येतात आणि काय नाही, पण कलर मस्त चॉईस आहे माझ्या आहोंची.
आणि हा स्कार्फ आमच्याकडं ना बाळासाठी ना ते असतात ना लंगोट म्हणजे आजीबाईच्या लुगड्याचे वगैरे तसं नव्हतं, त्यामुळं त्यांनी हे असं स्कार्फ आणला. आता तो आम्ही कट करणार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय बाय.